आई मला त्या माणसासोबत नाही राहायचं, मी परत त्या घरात नाही जाणार बघ. अगं पण काय झाले ते तरी सांग. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? अगं मी ह्या घरात जाणार नाही, मी इथंच राहणार. तुला जड होते काय मी? अगं तसं नाही. हे बघ बाळा, आता तुमच्या दोघांचं काय झालंय हे तुमचं तुम्हालाच माहिती. पण तू घर नव्हतं सोडायला पाहिजेस. तुझी माझी भांडणं होत आहेत, तुझ्या भावांशी तुझी भांडणं होत आहेत. मग तू काय आमच्याशी नातं तोडलेस? कामाला सोडून गेलीयस? मग नवरा आणि बायकोचं भांडण झाल्यावर का सोडायचं? का नातं तोडायचं? तू आत्ता तरुण आहेस, कमवतेस, म्हणून तुला काय वाटतंय मी कुठं बी जाईन आणि कशी पण जगेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला नवऱ्याची खरी किंमत आता नाही तर उतरत्या वयात कळेल. अगं तुला उकसवायला आई? अगं म्हणजे तू कमवतेस, तू काय त्याच्या जीवावर बसून खात्यास असं सांगून घर तोडणारे लय जण भेटतील, पण तुला आधार द्यायला कोणीसुद्धा येणार नाही. शेवटी एकटी पडशील. अगं तू लहानपणापासून बघत आलीस की ग, तुझ्या आईने तुझ्या बापाशी कसा टक्कर देत देत संसाराचा गाडा इथंपर्यंत ओढत आणलेत की ग. अगं नातं तोडायला काय ग, 1 मिनिट बी लागत नाही. पण त्या समोरच्या माणसाला समजून घेऊन ते नातं शेवटपर्यंत टिकवायला खरी धमक लागते ग, आणि ती हाय तुझ्यात. अगं शेवटी माझी पोरगी आहेस तू. हे असलं एवढ्या तेवढ्यानं मागं सरशील वय, मस्त खमकी आहेस. आई अगं बाई तुला पाणी पण दिलं नाही मी. थांब पाणी घेऊन येते बस. हॅलो, जेवलात तुम्ही? हा झाला राग शांत. ऐका ना, तुम्ही मला न्यायला येतात काय 2 दिवसांनी? नाही नाही, आहे मी व्यवस्थित आहे. हां या, तुम्ही वाट बघते मी. हां.